नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. काल दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी नांदुरा येथे नरेंदर कप मिलेगा सिलेंडर या वंचितच्या वतीने आयोजित आंदोलनाला जनतेने नोंदविला उत्स्फूर्त सहभाग. राज्यातील जनतेला गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात नरेंदर कप मिलेगा सिलेंडर या आंदोलनाला जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्थानिक तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल धुंदळे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 6 एप्रिलला हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर देण्यात आले. यामध्ये गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी, गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यात यावा, 25 दिवसांनंतर गॅस मिळेल ही अट शिथिल करण्यात यावी, काळाबाजारी करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत, सरकारकडून प्रत्येक 2 किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. गॅस सिलेंडरची परिस्थिती कधी सामान्य होईल याबाबत शासनाने माहिती द्यावी. राज्यात अनेक ठिकाणी KYC अभावी नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही. त्या नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे याचे ऑडिट करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनावर अनिल धुंदळे, निलेश वाघ, मोहन पाटील, संजय सपकाळ, तुकाराम रोकडे, विलास तितरे, भीमराव निंबाळकर, अजबराव गाडे, पंचफुला धुरंदर, आशाबाई धुरंदर, दशरथ दांडगे, गजानन वाकोडे, भानदास तायडे, भूषण वानखडे, दादाराव हिरोळे, श्रीकृष्ण तायडे, संतोष कांडेलकर, ॲड. वाघ, शेख रियाज शेख बिस्मिल्ला, भास्कर सुरडकर, रतन डोंगरदिवे, अजबराव वाघोदे, संघपाल नरवाडे, राजरत्न तायडे इत्यादींच्या सह्या आहेत. या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा तसेच तालुका तसेच शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वंचित बहुजन आघाडीचा